नमस्कार, संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आता आपण आहोत तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातल्या तासगावमध्ये. बघूयात इथल्या पाठीमागील 5 वर्षातला कामाचा लेखाजोखा आणि पुढील 5 वर्षामध्ये कोण उमेदवार चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आहे आणि तासगाव कवठेमंकाळमध्ये विकास करून दाखवू शकतो आहे असा जनतेच्या मनातला आमदार कोण असणार हे थेट आज आपण जनतेतून विचारणार आहोत. चला सुरुवात करूयात तासगावमधून. काही संजय काका फिक्स आहेत. हो, लगेच एका एकाच वाक्यात त्यांची कामं आहेत भरपूर. रस्ते वगैरे, बायपास प्रश्न सोडवणे. बरं. सध्या तुझं काय चाललंय काम? मी कॉलेज चालू आहे सध्या. कॉलेज चालू आहे. कुठे कॉलेजला? चिंतामण, सांगली. चिंतामणला. बरं. पुढच्या काळामध्ये युवकांसाठी काय काय कामं होतील असं वाटतं किंवा करायला पाहिजेत? युवकांसाठी नोकऱ्या, रोजगार निर्मिती करणे. काकांकडून 100% काम होईल. आता पण खासदार की एका खासदारानं जे काम करायचं आहे ते काकांनी 100% केले काम. त्यामुळे तुम्हाला संजय काका यायला पाहिजे? संजय काका 100% येणार. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतंय तासगावमध्ये आहे काय काय सुधारणा व्हायला पाहिजेत? सुधारणा तशा बऱ्याच व्हायला पाहिजे. त्या म्हणजे युवकांकडे लक्ष दिलं पाहिजे. बरं. काय असतील युवकांच्या मागण्या? काय असतील मग? काय व्हायला पाहिजे? काय म्हणजे रोजगार दिला पाहिजे. थोडक्यात महत्वाचा रोजगार दिला पाहिजे. अच्छा. आणि जरा युवकांना सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे युवकांच्या मागण्या त्यावर पोहोचल्या पाहिजे. कोण वाटतंय मग आमदार म्हणून तुम्हाला? कोण अपेक्षित आहे तालुक्यात? दोघांमध्ये पण कोण पण होऊ शकते असं काही सांगता येत नाही. दोघांमध्ये ताकद कोणाची जास्त आहे? काकांची आहे की तरी. काकांची आहे. काका काय कामं होतील असं वाटतं भविष्यात? भरपूर होतील. आतापर्यंत करत आली काम. भरपूर कामं केली आतापर्यंत. अच्छा, मग आत्ताही गॅरंटी आहे पुढची कामं करण्याची. अच्छा. आता सगळे युवा दिसत आहे. युवकांसाठी काय कामं अपेक्षित आहेत तुम्हाला? जे काय ते युवक ते गरजेपुरते करतील की. बरं. एवढा काय विषय नाही. मग आतापर्यंत काय काय कामं झालेत त्यांच्या कार्यकाळात? भरपूर केली काकांच्या आता रिंग रोडचं काम केलं 171 कोटीचं काय तर ते माझ्या मते. आणि भरपूर कामे केल्याशिवाय. अच्छा. त्यामुळे काका यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? होय. सध्याचं राजकारण वाटतंय म्हणजे RR पाटलाचा मुलगा येईल असं वाटतंय. बरं. कसं आहे सध्या तालुक्यात? हाय व्यवस्थित आहे. हवा कुणाची आहे म्हणजे जास्त? हवा जास्त RR पाटलाच्या मुलाची आहे. बरं. तरी 101% निवडून येणार असं म्हणताय? बरं. काय भविष्यातली कामं व्हायला पाहिजेत? कामं करतात ती. करत नाहीत असं नाही, कामं सगळी करतात. तासगाव कवठेमंकाळ राजकारणात 100% काकाची ही सीट बसणार. 100% काकांची सीट बसणार. कारण काकांची ह्या 10 वर्षात खासदारकी यात खूप कामं आहेत. अच्छा. बायपास असू दे, रिंग रोड असू दे, खूप कामं केलेत काकांनी. पाणी असू दे, पाण्याचं हे सगळं काकांनी काम केलेत. बरं. त्यामुळे तुम्हाला आता खात्रीशीर वाटतं? हो. आणि आमच्या दलित समाजातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पण त्यांनी हे केलाय, बसवून दिलाय. त्यामुळे 100% काकाच. कोणाबद्दल सध्या प्रचार सुरू? संजय काका. बरं. काय वाटतंय अजून तासगावमध्ये? आता सध्या बरेच उमेदवार आहेत आणि अटीतटीचं होईल, काटेकी टक्कर होईल अशी पण चर्चा आहे. काय नाही होणार. कुणाकुणाच्यात होऊ शकतो? वन साईड काका. काकाच का म्हणजे काय विकास काम केलं जरा समजावून सांगितलं? काय नाही झाला विकास? सगळा विकास झालायच की. खासदारकीच्या काळात चांगला विकास झालाय. बरं. त्यासाठी काकाच आपल्या इकडे विकास आणि चांगलं करू शकतात असं वाटतंय? ह्याच्यामध्ये चांगला विकास होणार काकाला. बरं. आता आपल्या या भागामध्ये पाणी सगळीकडे फिरलंय, बरोबर आहे का? बरोबर. कॅनॉल आलेत, शेतकऱ्यांसाठी पाणी बिणी सगळीकडे गेलं. इव्हन इथून पुढं जतला सुद्धा पाणी गेलंय. नेमकं पाण्याचं श्रेय कुणाकडे जातं? जतला गेले ती काकाकडे. नाही तुम्हाला नाही, 1 मिनिट मी बोलतो आता तुम्हाला. काय आता मला काय जरा घसा बसलाय समजून घ्या. काय बोला. 35 वर्षे सत्ता आबांच्याकडे होती. आता लोक बरे ठिकाणी म्हणतात की बाबा खासदारांनी काय केलं, पण खासदार 10 वर्षे होते, आमदार 35 वर्ष होते. आता तासगावचा विकास काय आहे? काय सुद्धा नाही, 0 आहे. आता खासदारांनी काय करायचं आहे? खासदारांच्या संघाची जिल्हा आहे काय, त्यामुळं वर्णनिधी येणाऱ्या जिल्ह्यात सगळ्यांना वाटायचं आहे. तसं आमदारांची जी कामं आहेत ती आमदारांनी केलेली नाहीत. ह्याच्या अगोदर केलं नाही, इथनं पुढे करतील असं मला वाटत नाही. का तर कसं आहे, मी एक साधारण काय विषय कसा आहे, जेवढा निधी समजा तुमच्या घरात एक 10 माणसं आहेत काय, 10 माणसं आहेत, तुम्हाला एक 10,000 पगार आहे, तर तुम्ही ते 10 माणसाला सगळ्यांना वाटायचे आहेत. आणि 5 माणसं आहेत त्याला पण 10,000 पगार आहे. त्या हिशोबाने तुम्ही विकास केलेला नाही तासगावचा, काही सुद्धा केलेला नाही. आणि इथून पुढे सुद्धा काका अतिशय प्रामाणिकपणे काम करते, इथून पुढे बी करणार आहेत, ही माझी गॅरंटी आहे. नमस्कार. तासगाव कवठेमंकाळचं राजकारण काका
आणि रोहितदादा यांच्यात चालू आहे. काका असे वाटते ते पुढल्या पंचवार्षिकला आत्ता चालूला येतील. हां, कारण का त्यांनी काम पण केलेलं आहे आणि येणार हा लोकांच्याकडून आलेला संकेत आहे. हे काय मी स्वतः बोलत नाही आहे, लोकांच्या भावना बोलतात त्या आत्तापर्यंत. आणि मी कोणाचा काही काकाचा आहे म्हणून समर्थन आहे किंवा दादांचं समर्थन आहे म्हणून बोलत नाही आहे. हे लोकांच्याकडून आलेले भावनिक संकेत आहेत हे. मग काकांच्याकडे जास्तीत जास्त हा कल दिसून येतोय. मग पुढे आता काय होतंय पाहूया. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये तासगावमध्ये असेल किंवा कवटे मंकाळमध्ये काय काय विकास कामं व्हायला पाहिजे? सत्ता कोणाची पण येऊ, पण विकास कामं व्हायलाच पाहिजेत. MIDC असेल किंवा तरुण वर्गाच्यासाठी कामासाठी असेल किंवा शैक्षणिक असेल, हां, यासाठी काम व्हायलाच पाहिजे. आता आपल्या या भागामध्ये पाण्याची बऱ्यापैकी सोय झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी कॅनॉल गेलेला आहे. त्याचं श्रेय प्रत्येकजण म्हणतो की मी केलं. नेमकं श्रेय कोणाला जाते? तर श्रेय द्यायचं कोणाला हा मोठा प्रश्न आहे. काम तर सगळ्यांनीच केलं आहे. काकांनी पण केलं आहे, आबा होते त्यावेळेला आबांनी पण केलेलं आहे. प्रत्येकजण आपल्या मतासाठी प्रत्येकजण श्रेय घ्यायला लागलं आहे. श्रेय देणं आम्ही तर नाहीच बोलू शकत. शासकीय कामं आहेत, शासकीय कामं होत जाणार आहेत. काकांनी काम केलं असणारच आणि आबांनी पण काम केलं असणार आहे. नाही, विकास कामं झालीच पाहिजे. बरोबर. पण जनतेचा कौल आता काकाच्या बाजूने जास्त दिसतोय. अच्छा, काय काय पुढं काम व्हायला पाहिजे असं वाटतं? आता तुम्ही व्यापारी पेठेतली मंडळी आहे सगळे, काय वाटतं व्यापारी दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर कोण बसायला पाहिजे ते सगळ्यांना योग्य नाही देखील दिसते का? मुख्यमंत्री काय आता हाही सरकार चांगलंच आहे. चांगले काम आहेत, चांगल्या योजना आहेत त्यांच्या. त्याप्रमाणे होईल त्यांचं काय असेल ते प्रमाणे काय होईल ते होईल. आपल्या द्राक्ष म्हणजे आपल्या तासगावात द्राक्ष भूमी म्हटलं जातं. द्राक्ष शेतकऱ्यांसाठी हिताचं सरकार कुठलं वाटतंय? हाही सरकार चांगलं आहे. आता सरकारनं चांगल्या योजना काढलेल्या कुठलं सरकार आहे? म्हणजे आहे भाजप सरकार. भाजप माहिती सरकार आहे, चांगलं सरकार, काम चालू आहे चांगलं त्यांचं. हे सरकार सरकार चांगलं शेतकऱ्यांसाठी हिताच आहे. तासगाव काय आमचे काका आहेत की चांगले आहेत? संजय काका आमचे चांगले आहेत. बरं. काय काय कामं झालं, काय व्हायला पाहिजे येणाऱ्या काळात तुम्हाला काय काय काकांच्याकडून अपेक्षा आहेत? काकांच्याकडे काका कविता ते सगळे तर काय अपेक्षा आहे? बायपासचं आहे, बाकीचे काका करायला लागले सगळे. करायला लागलं? एक नंबर काकांचं काम आहे. बरं. आता तुमचे टेम्पो वगैरे आहेत, ह्या लाईनला काय अडचण आली तर कधी काय धक्का? काका आमच्या उपयोगाच आहेत. काकाने आमची बरीच कामं टेम्पोवाल्यांची केली ती संघटनेची आमच्या. बरं. कुठं काय गाडीला काय झालं काका आमचे काय माहिती. त्यामुळे संजय काकाला आम्ही विसरू शकत नाही कधीच. बरं.